हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजचं सकाळ झाली थोडी घाई त्याच्यामुळे नाश्ता नाही करता आला, म्हणून आज नाश्ता बाहेरच करायचं ठरवलं, जो की केला इडली आणि धीरजने घेतलेला साबुदाणा वडा. हे सगळं आम्ही खाल्लं आणि मी गेले शॉपला, ते गेलं ऑफिसला. त्यानंतर दुपारी आम्ही जेवलो. आता सध्या आम्ही पोर्शनमध्ये खातो आहे, कारण आम्ही डाएटवर आहोत असं आम्ही दोघं म्हणतो. बाय द वे, संध्याकाळी कंटाळा आला होता म्हणून या दोघींना फिरवायला आणलं गार्डनमध्ये. तर यांचं काहीतरी भलतंच दोघींचं, तरी पण ठीक आहे. थोड्या वेळासाठी सनसेट बघितला आणि मग छान आहे दोघींना फिरवलं. थोडेफार यांचे फोटो क्लिक केले आणि मग नंतर गेलो बीचवर, कारण आम्हाला बीचवर गाडीमध्ये बसायचं होतं. मग काय, यांच्यासाठी वेळ देणं तर बनतंच. आणि खूप दिवस यांना घेऊन कुठे गेलं नव्हतं, म्हणून मग थोडासा वेळ दिला त्यांच्यासाठी, कारण त्या घरी खूप दोघीजणी कंटाळतात. आणि आता आम्हाला सुट्टी पण आहे, तिचं असं असतं कुठेतरी जाऊया. तर मग आम्ही गेलो संध्याकाळी आणि तिथलाही वेळ होता, त्याच्यामुळे मस्त फोटोज काढले, थोडा वेळ स्पेंड केला आणि मग म्हटलं इथेच थांबूयात. पण ह्या दोघी खूप जास्त मस्ती करत होत्या, काही बसू देत नव्हत्या, म्हणून आम्ही गेलो मेन बीचवरती. फोटोज तर आमचं कलेक्शन बघायलाच नको, कारण कंटिन्युअसली आम्ही पोज देत असतो. आणि मग तिथे फोटो सनसेट झाला आणि आम्ही गेलो बीचवर गेल्यावरती पहिल्यांदा आम्ही छानशी गाडी शोधली आणि त्याच्यामध्ये बसलो. नंतर मम्माला बाय बाय करत, व्हिडिओ शूट करत, गाडीचे फीचर्स बघत आम्ही मजा करत गाडी एन्जॉय केली. गर्दी तर नेहमीप्रमाणेच होती, कारण मे महिना आहे. मग त्याच्या गर्दीतून सुद्धा आम्ही गाडी खेळायची मजा येत होती आम्हाला. आणि गाडी खेळलो, छान छान फोटो क्लिक केले, व्हिडिओज केले आणि मग संध्याकाळी आलो घरी. आणि घरी नाही आलो, ॲक्च्युली दोघांना आम्ही सोडलं घरी आणि मी गेले थोडीशी शॉपिंग करायला. जी घ्यायचं होतं ते तर काही मला भेटलं नाही, पण दरवेळेसारखं थोडंसं विंडो शॉपिंग करून आलो आणि मग संपला असा दिवस. थँक्यू.